नमस्कार मंडळी. नमस्कार. जनसंवादमध्ये आपलं स्वागत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल आज जाहीर झाले आहेत. यावरती आज आपण बोलणार आहे. यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सतीश भिंगे आहेत. आटपाडी तालुक्यातील 4 जिल्हा परिषद व 8 पंचायत समिती गणातील मतदानाचा निकाल आज लागला. आटपाडी पंचायत समितीवर शिवसेना शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. तर जिल्हा परिषदेच्या 4 जागा पैकी शिवसेनेने 2 जागा जिंकल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने व भाजपने प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. आटपाडी तालुक्यात शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी तालुक्याच्या राजकारणात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व माजी आमदार राजेंद्र देशमुख, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिल पाटील, स्वाभिमानी विकास आघाडीचे भारत तात्या पाटील, काँग्रेसचे नेते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष स्वर्गीय मोहनकाका भोसले यांचे सुपुत्र जयदीप भोसले, स्वाभिमानी वंचित आघाडीचे अरुण वाघमारे, कोलार समाज यंग ब्रिगेडचे संतोष हेगडे, भारतीय जनता पार्टीतून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले दिघंचीचे प्रणव गुरव, शेखर रणदिवे यांनी भाजप पक्षाशी एकास एक उमेदवार देऊन राजकीय व्यूहरचना आखून निवडणूक जिंकली. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर, भाजपचे नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, दिघंचीचे माजी सरपंच हनुमंतराव देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन झुंबल यांनी ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेची केली होती. देशात भाजप, राज्यात भाजप, जिल्ह्यात भाजप, तालुक्यात भाजप ही सत्ता आणण्यासाठी जोरदार प्रचार मोहीम राबवली होती, परंतु त्यांना त्यात फारसं यश आलं नाही. आज निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये खरसुंडी गटातून जयदीप मोहनराव भोसले शिवसेनेतर्फे विजयी झाले आहेत. करगणी गटातून विनायक मासाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे विजयी झाले आहेत. दिघंची जिल्हा परिषद गटातून पृथ्वीराज तानाजीराव पाटील शिवसेनेतर्फे विजयी झाले आहेत. निंबवडे जिल्हा परिषद गटातून माधवी ब्रह्मानंद पडळकर भाजपतर्फे विजयी झाले आहेत. पंचायत समिती गणामध्ये 8 पैकी 5 जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत, तर 3 जागा भाजपने जिंकल्या आहेत. यामध्ये खरसुंडी गणातून मीनाक्षी उमेश पुजारी शिवसेना, नेलकरजी सुनीता दत्तात्रय सरगर शिवसेना, करगणीतून दत्तात्रय हनुमंत पाटील शिवसेना, माडगुळेमधून दादासो विठोबा मोठे भारतीय जनता पार्टीकडून, दिघंची कल्पना देवेंद्र पुसावळे शिवसेना, विटलापुरातून तृतीयपंथी दिलीप अण्णा हेगडे शिवसेना, निंबवडे गटातून जयवंत राजाराम सरगर भाजप, घरनिकीतून वैशाली रमेश कातुरे भाजप असे उमेदवार विजयी झाले आहेत. या सर्व विजयी उमेदवारांचं आम्ही जनसंवाद कडून हार्दिक अभिनंदन करत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद गट व 6 पंचायत समिती गणातील जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला होता, परंतु यावेळी आटपाडी पंचायत समितीमध्ये सत्तांतर झालेलं आहे. तर जिल्हा परिषदेच्या एकाच जागेवरती भाजपला समाधान मानावं लागलं आहे. हा बदल होण्यापाठीमागचं कारण काय असू शकतं? एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपण या गोष्टीचं विश्लेषण कसं कराल भिंगे सर? आज आटपाडी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचा जो निवडणूक निकाल लागलेला आहे तो भाजप पक्षादृष्टीने तो धक्कादायक म्हणावा लागेल. कारण भाजपला आटपाडी तालुका आणि जत तालुका याला विशेष महत्त्व दिलं होतं. कारण सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा असेल तर आमदार गोपीचंद पडळकर यांची राजकीय भूमिका महत्त्वाची होती. आटपाडी तालुका आणि जत विधानसभा मतदारसंघ त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यामुळं अशी अपेक्षा होती आटपाडी तालुक्यातून सर्व उमेदवार विजयी होतील या दृष्टीने त्यांनी अमरसिंह देशमुख यांची युती केली होती.
परंतु ही युती त्यांना ह्या निवडणुकीत पत्त्यावर पडलेली दिसत नाही. ही आपण बोलतो की ते अमरसिंह बापूंशी जी युती केली ती पथ्यावर पडली नाही. हे काय गणित आहे? त्याचं असं गणित आहे काय, मागील जी निवडणूक झाली होती काय, त्या निवडणुकीत 4ही जागा भाजपने जिंकल्या होत्या, 2च जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिंकल्या होत्या. तर ह्या निवडणुकीसुद्धा अशीच अपेक्षा होती, कारण सांगली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे महिलेसाठी आरक्षित झालेलं आहे. आणि निंबोडे गटातून ब्रह्मानंद पडळकर यांची पत्नी माधवी पडळकर यांना उमेदवारी देऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद त्यांना मिळेल या दृष्टीने व्यूहरचना केलेली होती. परंतु या निवडणुकीत देशमुख गटामध्ये देशमुख वाड्याचा जो मानणारा जो मतदार आहे त्यामध्ये विभागणी झालेली दिसते आणि त्याचा परिणाम ह्या निवडणुकीला झालेला दिसतो. मागच्या निवडणुकीवेळेस हे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुक्यातील राजनांना अमोल देशमुख काम करत होते. ऐन निवडणुकीच्या वेळेस त्यांनी पक्षाची तिकीट आणली आणि अचानक त्यावर उमेदवारी कॅन्सल करून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या तिकिटावर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद उमेदवार उभे केले आणि त्यामुळे अचानक जो झालेला बदल आणि त्या विरोधी पार्ट्यांना त्यावर संधीच मिळाली नाही. कारण अमरसिंह देशमुख आणि माजी आमदार राजेंद्र देशमुख भाजपमध्ये जातील असं वाटलंच नव्हतं आणि ते अचानक गेल्यामुळं ते विरोधी गटाला त्या निवडणुकीत अपयश आलेलं होतं आणि त्यावेळेस असं वाटत होतं की त्या निवडणुकीत भाजपने जेव्हा प्रवेश केला त्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी असं आश्वासन दिलं होतं की ही निवडणूक जर तुम्ही जिंकली तर माजी आमदार राजेंद्र अण्णांचा योग्य आपण सन्मान करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं पक्ष प्रवेश करताना. परंतु आत्तापर्यंत माजी आमदार देशमुख यांचा सन्मान काही झालेला वाटत नाही, कारण त्यांनी या विधानसभेला राजेंद्रांनी स्वतंत्र निवडणूक लढवली आणि त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अजित पवार गटाकडे आणि ह्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेची युती केली आहे. त्यामुळं देशमुखमध्ये बंधूमध्ये फूट पडली आहे आणि त्याचा परिणामही ह्या निवडणुकीत जाणवत आहे. आटपाडी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. दिघंची व निंबवडे हे 2 जिल्हा परिषद गट विशेष राजकीय व संवेदनशील होते. आमदार गोपीचंद पडळकर व तानाजीराव पाटील यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, परंतु या दोघांनीही जागा जिंकून आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध केलं आहे. एकंदरीतच आटपाडी तालुक्यातील 4 जिल्हा परिषद गटातील निकाल पाहिले तर चित्र असं दिसत आहे. खरसुंडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले जयदीप भोसले यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, ते विजयी झाले आहेत. तर करगणी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे राज्याचे उपाध्यक्ष विनायक मासाळ हे विजयी झाले आहेत. तर दिघंची जिल्हा परिषद गटातून तानाजीराव पाटील यांचे सुपुत्र शिवसेनेकडून पृथ्वीराज पाटील विजयी झाले आहेत. तर निंबवडे जिल्हा परिषद गटातून ब्रह्मानंद पडळकर यांच्या पत्नी माधवी पडळकर ह्या विजयी झाल्या आहेत. ह्या निकालाकडे आपण कसं पाहता आणि ह्या निकालाचं विश्लेषण आपण कसं कराल? तर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित काम करतो आहे. तिथं त्यांची युती आहे, तीच युती आटपाडी तालुक्यात जाणवते. कारण ह्या 4 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या नेते मंडळींनी उमेदवारी वाटून घेतल्यासारखं वाटत आहे. कारण ह्या पक्षाची जी नेते आहेत त्यांच्या नातेवाईक ती तिकीट दिली गेली आहेत. ही सर्वसामान्य माणसाला तिकीट दिलेली दिसत नाही. त्यामुळं
जो निकाल हाती आलेला आहे तर ते त्यांचे नातेवाईकच निवडून आलेले आहेत आणि कार्यकर्ते पडलेले आहेत. त्यामुळे असं जाणवतं की ह्यांनी ह्या निवडणूक ही जागा वाटून घेतली नाहीत ना, अशी शंका उपस्थित होते. हे आजचं आपण निकाल पाहिलं तर पक्षाचे कार्यकर्ते यांनी लक्षात घ्यायला हवं की राज्यामध्ये महायुती आहे, मात्र इथे हे नेते मंडळी एकमेकाच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढतात. कार्यकर्त्यांनी या निकालातून बोध घेतला पाहिजे. जर नेते मंडळी सर्व एक असतील तर आपण सुद्धा गाव पातळीवर एकमेकांच्या विरोधात टोकाचा संघर्ष टाळला पाहिजे. एकदा निवडणुका संपल्या की आपणही एक व्हायला पाहिजे. आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. जनसंवादमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण नव्या विषयासह उद्या भेटूया. नमस्कार. नमस्कार.